नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. हवामान विभागानं आज राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. संपूर्ण राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरण झालंय. या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावरती कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे 2 दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाट माथ्यावर सुद्धा जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द. दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कारही जप्त. कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही. मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%. कारागृह साहित्य खरेदी घोटाळ्यातून आपलं नाव काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घाला. अंजली दमान यांनी जालिंदर सुपेकरांची कथित ऑडिओ क्लिप ऐकून दाखवत केले गंभीर आरोप. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट. कोकण, पुणे आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे. भाषा शिक्षणाचं धोरण जारी. आता ईपीएफओवर मिळणार 8.25% व्याजदर. 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गांवरती आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही. युरोपियन युनियनसोबत कोणताही करार करू इच्छित नाही. 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा.